आज आपल्यासोबत आहेत अकलूज नगर परिषदेतील प्रभाग 2 मधील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रणजितसिंह देशमुख. आज ते त्यांच्या प्रभागामध्ये प्रचारार्थ फिरत आहेत. तर त्यांना विचारू की या प्रभागामध्ये काय काय अडचणी तुम्हाला नागरिकांच्या काय काय समस्या आढळून आल्या? माझं नाव रणजितसिंह हंसराव देशमुख. मी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवार म्हणून उभा आहे आणि माझ्या जोडीला वैशाली हिरा गायकवाड ह्या पण प्रभाग क्रमांक 2 मधून उभा आहेत. आम्ही इथं प्रचाराला फिरत असताना येथील लोकांच्या अनेक समस्या आहेत. इथं मूळ मूळ सुविधा गटर नाही, पाण्याची पाईपलाईन नाही, ड्रेनेजची सोय नाही, लाईटी नाहीत, मेन रस्ता नाही. लोकांना पावसा पाण्याची ह्यांची गाड्या रस्त्यावर लावून या वार्डात लोकांना यावं लागतं. लोकांचे बऱ्याच वेळा हात पाय मोडलेले आहेत पावसाच्या वेळेस पडून. शौचालयाची व्यवस्था नाही, सार्वजनिक शौचालय नाहीत. गेले 15 वर्ष लोक हे मागास राहिलेले आहेत. इतर भागात लक्ष दिलं नाही. त्या यापूर्वीच्या मेंबर लोकांनी काही लक्ष दिलं नाही, कुठलीच कामं केली नाही. त्यामुळे जनता येथील तीव्र नाराज आहेत. आज आपण आलाय, ह्याच्यापूर्वी कधी आला होता? याच्यापूर्वी गेल्या वेळेस आम्ही आलतो. गेल्या वेळेस पण इथं रस्त्याची सोय नव्हती, तर आम्ही आमच्या हे मार्फतीने मुरुमचा रस्ता त्या पलीकडच्या लाईनला करून दिलेला आहे. ह्या 2 लाईनीला दिलेला आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही या रस्त्याची कंप्लेंट सत्ताधाऱ्यांनी केलेली नाही. या परिसरातील नागरिक काय काय तुमच्याकडे मागणी करतायत? या परिस्थितीत नागरिक रेशन कार्डची सुविधा, रस्त्याची, पाण्याची, ड्रेनेजची आणि वाढलेला नगर परिषदेचा टॅक्स त्याबद्दलची मागणी करतायत, कमी करावं म्हणून. आपण जवळपास एक आठवडाभर झालं प्रचार करताय. तर नागरिकांच्या आणखी काय मागणी आहेत का आपल्याकडे? नागरिकांच्या भरपूर मागण्या आहेत. इथे स्ट्रीट लाईट, सार्वजनिक शौचालय, पुन्हा आधार कार्डची समस्या आहे, मतदान कार्डाच्या वोटिंगची समस्या आहेत. मतदानाचे सगळे चुकीचे मतदान, इथले मतदान तिकडं, तिकडचे मतदान इकडे, या याद्या फाडण्यानं सगळा घोळ झालेला आहे. बऱ्याचशा महिलांच्या दवाखान्याच्या आरोग्याच्या प्रश्नाच्या इथं समस्या आहे. डासाच्या औषधाची गाडी, कचऱ्याची गाडी इथे येत नाही. घंटागाडी येत नाही. कुठलं नगर परिषदेची मिटिंगची व्यवस्था कळत नाही. काहीच इथं कोण या सुद्धा या फिरत नाही. परिसरातील शेतकरी असेल, व्यापारी असेल, यांच्या काय समस्या? ही काय ह्याच कायम ज्या समस्या सार्वजनिक लोक आहेत त्यांच्या पण ह्याच समस्या आहेत. नागरिकांची तक्रारी आहेत, तुम्हाला लोक सांगतील. आमचं काय नाही हो का, आम्हाला हा, आहे हा. हो का रोड हा. आणि हे रोड पाहिजे गटर. किती आणि वर्षापासून राहताय तुम्ही इथं? 9 वर्ष झालं. 9 वर्षापासून तुम्हाला रोड आणि गटार नाही. काहीच नाही. त्याच्या आणि अगोदर आपण जागा घेऊन 30 वर्ष झालं आमचं. अच्छा. हा. बरं. जागा घेऊन 30 वर्ष झाली हा. तरी पण तुम्हाला रोड आणि गटार नाही. गटर नाही. लाईट, लाईट पण आता हे घेतली आम्ही. शौचालय, लाईट पण नव्हती आम्हाला. शौचालय. शौचालय पण नाही आम्हाला. बरं, आपण मागणी केली होती. केली होती की. रस्त्याची काय समस्या आहे? रस्ते आम्हाला घेताना म्हणले ही सरळ रस्ता आहे. आधी अडवली नव्हती, आता अडवली. काय म्हणते ते? ती म्हणते ती नाही म्हणते ती वाढते. बरं. मग आम्ही कुठनं यायचं जायचं तुम्ही काय सांग. तक्रार वगैरे केली? तक्रार केली तर म्हणते ती काय करते ती. बरं, आता असं काय म्हणते तुमची ते. काय मागणी आहे? आता हे आपले उमेदवार आले ते, तर आम्हाला ह्यांच्याकडे काय मागणी आहे? आम्हाला रोड आणि गटर आणि पाण्याची आणि पुन्हा अजून मतदानचं ते आमचं फोटो ही काढायचं आहे तिघांचं. बरं. काय म्हणले मतदानचं पण आमचं उमेदवार, काय म्हणले? देतो म्हणले. देतो म्हणते नाही की दिलं आमचं मतदानचं पण नाव दिलं तर दिलं नाही सरांनी, घेतलं नाही सरांनी आमचं. बरं, आता मतदानचं आजपर्यंत तिघांचं मतदान काढायचं. आजपर्यंत इलेक्शन चालू झाल्यापासून, प्रचार चालू झाल्यापासून हम्म. आजपर्यंत अनेक जण आले. हा. त्यांनी काय काय आश्वासन दिले, काय काय सांगितलं? देत आम्हाला मतदान द्या, तुम्हाला देतो रोड करून. पण दिलंच नाही आम्हाला. काहीच नाही. मतदान द्या, आम्ही तुम्हाला देतो. पाठीमागच्या पण दिलंच वेळेला पण नाही. येणाऱ्यांनी तुम्हाला आश्वासन दिले हा. असते. ते पुढारी किती परत दिवस आले का झाला इकडे? आता 9 वर्ष झालं आम्ही निवडून नऊ- गेलेले परत इकडे आले का पुढे? आलेच नाही ते त्यांनी. जे निवडून गेले ते निवडून गेले, तिकडेच राहिले. तिकडे इकडे आलेच नाहीत. आलेच नाही ते. मेंबर सुद्धा माहित नाहीत इथल्या लोकांना जुने मेंबर कोण होते. एकदा कोण निवडायच्या होतं, दिवशीच कोण आले नाही. आम्हाला काय माहित नाही. आणि लोकांना हे आम्हाला मेंबर लोकांना सुद्धा माहित पैसे नाही पण कोण वाटलं, पण आलं, काय आम्हाला आलं, रुपये काय पण आलं. नाही वाटलं. हा. आम्हाला रुपये पण दिले नाही. आणि अशा पद्धतीने हा, चालू अशा आणि तेव्हा ते पद्धतीने खड्डा बघा आता शौचालय पाण्याचा गच्च भरलेला आहे. इकडचा खड्डा. विचारच करत नाही ती ह्या रोडचा तर. ह्या का तिथं खड्डा कसला झालाय. सगळं सांडपाण्याची इथं व्यवस्था खड्डा आहे, नाही, तिथं काय खड्डा नाही. आम्ही आहे. इथं प्लॉटिंग मग कुठे घेताना सोडाय? आम्हाला फसवलं गेलेलं आहे. हा. अगोदर रस्ता दाखवला आणि नंतर रस्ताच नाही. रस्ता गेला कुठं मग?
अगोदर नकाशामध्ये रस्ता होता. हो आहे नकाशामध्ये रस्ता तर आम्हाला दाखवला गेला, त्याशिवाय आम्ही प्लॉटिंग घेतलं का? हा हा. रस्ता दाखवला नंतर रस्ता अडवला गेलेला आहे. आता कित्येक वर्ष तरी आम्ही दुसऱ्याच्या प्लॉट मधून येतोय. पाऊस पडल्यानंतर आम्हाला लहान लेकरं आहे ती, म्हाता कोतारी आहे ती, त्यांना चालता येत नाही. कचरा बघा किती रोडनी पडलेला आहे. पाऊस पडल्यानंतर इकडं कचरा गाडी सुद्धा ह्या रोडला फिरकत नाही. अख्खा उन्हाळा गेला, इथं पाण्याची समस्या होती. त्यावेळेस आमच्याकडे कुणीच सुद्धा टँकर दिलेला नाही. तिकडल्या लाईनला 2-2 वेळा टँकर सोडला, पण ह्या लाईनला टँकर दिलेला नाही का त्यांनी. बरं असं करत असायचं? आता ती त्या लोकांनाच माहित. तिकडच्या लाईनला जनावरं येते. आहे ती. हो तिकडल्या लोकांना 2-2 टँकर सोडत होती. 2-2 टँकर सोडले हो होते तिकडच्या इकडल्या लाईनीला. लाईनला एकही टँकर सोडलेला नाही उन्हाळ्यात. अख्खा उन्हाळा गेला, आम्ही एकही टँकर सोडलेला रानात नाही. पाणी भरलं आता रानातल्या. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी हेच आहे की आम्हाला रोड जी अर्धवट आहे ती पूर्ण करून द्यावा. आता तुम्ही जाताय कुठून? आम्ही दुसऱ्याच्या प्लॉट मधून जातो. तो तिथं प्लॉट बी बंद झाला की काट्या लावून रोड बंद. देते. हो ती रोड प्लॉट बंद. बंद झाला की आम्हाला रस्ताच नाही. मग ह्या नागरिकांनी जायचं कुठे? ही गरीब लोक आहे ती. आणि इथल्या प्लॉटिंगचे पण समस्या आहेत. ह्यांच्या प्लॉटिंगला नाव होत नाहीत, गोरगरिबाचा कुठं स्टे आहेत आहे. आणि प्लॉटिंग विकणाऱ्याने ह्या सर्व लोकांची फसवणूक केलेली आहे फसवणूक आतापर्यंत. केलंय. कुठलेही ह्यांना त्या उतार्याचा काही उपयोग नाही, त्याच्यावर कर्ज मिळत नाही, घरकुल काय नाही, नाही, घर नाही, घरकुल कुठल्या मिळत नाही. सुविधा भेटत भेटत नाही भेटत तिथं. नाही आम्हाला जाग्यात. मग ही जागा फसवलं आम्हाला माणसाने.